श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. शिवलीलामृत अध्याय 14. 14व्या अध्यायामध्ये पार्वती माता भिल्लीन झाली ही कथा आली आहे. या अध्यायाचं आपल्या घरामध्ये नित्य पठण केलं असता आपल्या घरामध्ये शांती प्रस्थापित होते. श्री गणेशाय नमः. भस्मासुरहरणा भाललोचना भार्गववरदा भस्मलेपना भक्तवत्सला भवभयहारणा भेदातीता भूताधिपते भवानीवरा भक्ततारका भोगीभूषणा भूतपालका भाविकरक्षका भवभयहारका भक्तरक्षका भवशोषणा त्रितापशमना त्रिदोषहारका त्रिगुणातीता त्रिपुरांतका त्रिभुवनजनका त्र्यंबका त्रैरक्षका त्रिकांडवेद्या तुझ्या कृपाबळे समस्त. 13 अध्यायपर्यंत कथिले शिवलीलामृत. आता कळसाध्याय 14. 13व्या अध्यायी शिवगौरी लग्न सांगितले. स्वामी कार्तिकाचे जनन. यावरी शौनकांदिका लागून सुत सांगे नैमशारांनी सिंहावलोकने तत्वता परिसा गजाश्रास्यांची कथा. दोघेही दाकुटे असता जगदंबा खेळवी प्रीतीने गजतुंडा ओसंगा घेऊन विश्वजननी देत स्तनपान शुंगा दंडे करुण दुग्ध ओढित गजास्य अंबेच्या पृष्ठीवरी प्रीती शुंडा फिरवित गणपती शुंडेत पय साठूनी षण्मुखाप्रती बोलत असे तेधवा म्हणे हे घेई का अमृत ब्रह्मादिकाचे अप्राप्त स्कंद बोले क्रोधयुक्त उच्चिष्ट तुझे घेमी षडानन म्हणे चराचर जननी लंब नासिक मज लागुनी उच्चिष्ट दुग्ध देतो पाहे लोचणी सांग मृडानी काही याते शुंडेसी धरून या खाले पाडू काय ए वेळे माते याचे नासिक विशाळ आगळे काहो ऐसे केले तुवा इंद्रचंद्र मित्र निर्जर मूर्ती प्रसवली समनोहर परिहा लंब नासिक कर्णथोर दंत एक बाहेर दिसतसे ऐसा का प्रसवली सबाळ ऐकता हसे पयफेन धवल धराधरेंद्र नंदिनी वेल्हाळ तिसीही हास्य नाटोपे स्कंद म्हणे जननी पाही यासी उतरी मज स्तनपान देई मग जगदंबेने लवलाही विघ्नेशा खाली बैसवले षण्मुख आडवा घेऊनी स्तनजो खाली त्याच्या वदनी पाचही मुखे आक्रंदुनी रडव लागली तेधवा ते देखुनी गणनाथ पोट धरुनी गदगदा हसत म्हणे अंबे तुझा हा कैसा सुत हाक फोडित आक्रोशे एक स्तन घातला याचे वदनी आणिक 5 आणसी कोठुनी ऐसे ऐकता पिनाक पाणी काय हसुनी बोलत काय म्हणतो गजवदन ऐसा का प्रसवलीस नंदन यावरी अपर्णा सुहास्य वदन प्रतिउत्तर देत असे म्हणे हा तुम्हा सारिका झाला नंदन तुम्ही पंचमुख हा षण्मुख पूर्ण ऐकता हसला त्रिनयन पुत्र पाहून सुखावे यावरी षण्मुख आणि गणपती लीला कौतुके दोघे क्रीडती विनोदे कलह करीती अंतरी प्रीती अखंड दोघेही रडता ऐकोनी धावूनी आली जगत्रयजननी वक्रतुंडासी हृदयी धरुणी म्हणे बाळा काय झाले तव तो म्हणे स्कंदे येऊन अंबे धरिले माझे कर्ण बोलिला एक कठीण वचन तुझे नयन सान करी जगदंबा मग हासोन अग्निसंभूताप्रती बोले वचन गजवदनासी कठीण भाषण ऐसे कैसे बोललासी स्कंद म्हणे तर्जनी उचलोन येणे मोजिले माझे 12 नयन यावरी हेमवती हासोन एकदंताप्रती बोलत म्हणे हे तुवा अनुचित केले कुमाराचे नयन का मोजिले यावरी नागानन बोले ऐक माते अन्यायाचा माझी शुंडा लंबायमान येणे मोजली चवंगे घालून अन्याय हा थोर त्रिभुवनाहून करी ताडन अंबे यासी यावरी स्वामी कार्तिक बोलत अंबे माझे येणे मोजले हस्त यावरी करीमुख बोलत मैनाक भगिनी ऐकपा याचा अन्याय एक सांगेन ऐकता तू यासी करशील ताडन नगात मजा आणि त्रिलोचन सावधान होऊन ऐकती इबमुख म्हणे भेडसावून मज बोलिला हा न सहावे वचन तुझ पोटका थोर पूर्ण मोदक बहु बक्षिले ऐसे ऐकता मृडानी दोघांसी हृदयी धरी प्रीती करुणी दोघांसी प्रिय वस्तू देऊनी समजाविले तेधवा यावरी मदनांतक पाहे सिंहासनी बैसला आनंदमये जगदंबा मुखाकडे पाहे हास्य वदन करुणिया यावरी विरूपाक्ष बोलत काहो हास्य आले अकस्मात यावरी त्रिलोक्य माता म्हणत नवल एक दिसत असे तुमच्या जटा मुकुटात ललनाकृती काय दिसत तुमची करणी अद्भुत पद्मज बिडो जा समजेना कैलासपदी म्हणे इभगमने हरी मध्ये मृग शावक नयने मस्तकी जळ धरिले वरानने बिंबाधरे पीकस्वरे यावरी चातुर्य सरोवर मराळी हेरंब जननी म्हणे कपाळमौळी जळांतरी श्रीचे वदनी येवेळी दिसते मज भाल नेत्रा यावरी बोले कैलासराज विद्रुमाधरे मुख नवे ते वारीज शोभायमान सतेज टवटवीत दिसतसे यावरी सजल जलद वर्णा स्कंदमाता म्हणे पंचदशनयना कुरळ केश व्याघ्र चर्म वसना कृष्णवर्ण दिसताती यावरी बोले पंचवदन
कमळी मिलिंद घे सुगंध बैसोन, नुसतेची पुससी छंद घेऊन, रमा रमण सहोदरी, यावरी बोले भुजंग त्रिवेणी, कमळासी भोवया का खटवांग पाणी, तुमच्या मायेची विचित्र करणी, आमनाय श्रुती नेनती, यावरी बोले हिमनगजामात, भ्रुकुट्या नव्हे पाहे त्वरित, सलील लहरी तळपत, दृष्टी तरळली तुझी काहो, यावरी सकळ प्रमदांची स्वामिनी, बोले कंबुकंठी कमंडलुस्तनी, म्हणे कैरवास नेत्र पिनाक पाणी, काहो दिसती आकर्णते, यावरी शफरी ध्वजदहन बोलत, कमळा भोवते नीर बहोत, नेत्र नव्हेत मीन तळपत, हंस गमणे निरखी बरे, जे अनंत गुण परिपूर्ण वेल्हाळ, त्रिपुर हर सुंदरी बोले प्रेमळ, म्हणे राजीवा स्तन युगळ, कमंडलू ऐसे दिसती का, यावरी बोले त्रिशूळ पाणी, ऐके वसुंधराधर नंदिनी, ते स्तन नभे दोन्ही, विलोकनी पाहे बरे, गंगार्धाचे दोन्ही तिरी, चक्रवाके बैसली साजिरी, दुर्गा म्हणे मदनारी, बहुत साहित्य पूर्वी तसा, एकाचे अनेक करून, दाखविले हे त्रिभुवन, तुमचे मौनेच धरावे चरण, बोलता अप्रमाण न म्हणावे, मग मांडून या सारी पाठ, खेळती दाक्षायणी नीळकंठ, ज्याचे खेळ ऐकता वरिष्ठ, भक्त होती त्रिजगी, दोघे खेळता आनंद घन, तो आला कमलोद्भवनंदन, ब्रह्मवीणा वाजवून, करी स्तवन अपार, मग क्षण एक स्वस्थ होऊनी, खेळ विलोकी नारद मुनी, म्हणे पण केल्या वाचूनी, रंगने खेळाते, दोघांसी मानले ते बहुत, मग पण करून या खेळत, जिंकिल त्यासी एक वस्त, आपुली द्यावी निर्धारहा, तो प्रथम डाव तेच क्षणी, जिंकिता झाली मेनकानंदिनी, व्याघ्रांबर घेतले हिरोनी, नारद मुनी हसतसे, दुजाई डाव जिंकिता भवानी, घेतले गजचर्म हिरोनी, एका मागे एक तेच क्षणी, 10 आयुधे घेतली, जो तो डाव जिंकी भवानी, सर्व भूषणे घेतली हिरोनी, शेवटी कौपिनही सांडोनी, शंकर झाला दिगंबर, सुरभिपुत्र जिंकिला, तोही देवीने आपुला केला, नारद गदा गदा हंसिनला, काय बोलिला शिवासी, म्हणे श्रीने जिंकिले पण करून, गेला तुझा महिमा पूर्ण, सृष्टी अवघी मायाधीन, तू निर्गुण निराकार, चराचर आहे मायाधीन, तुझ येणे दिदले सगुणपण, एरवी तू अव्यक्तपूर्ण, तुझ कोण पुसत होते, एवं तू मायाधीन झालासी पूर्ण, आता भक्तांसी कैसे दाविसी वदन, ऐसे ऐकता भाललोचन, गेला रुसन घोरवना, इतुके कृत्य करून, गेला तेथून ब्रह्मनंदन, शंकरे सर्व संग टाकून, निरंजनी वास केला, शोधिता न पडे कोणासी ठाई, योगी ध्याती सर्वदा हृदयी, न कळे मुळाग्र कोठे काही, जाती कुळ नसेची, नाम रूप गुणातीत, गोत्र वर्ण आश्रम विरहित, चहू देहांसी अतीत, कोणा अंत न कळेची, असो जगदंबा सख्या घेऊन या, वनासी चालली शोधावया, गिरिकंदरी मठ गुहा शोधून या, भागली बहुत जगदंबा, सर्वही तीर्थे शोधली सवेग, बहुतांसी पुसिला त्याचा मार्ग, जो शोधिता अष्टांग योग, योगिया ठाई पडेना, पंचाग्नी साधन धूम्रपान, जटाधारी नग्न मौन, एकी सदा झाकिले नयन, एक गगन विलोकिती, एक उभेची निरंतर, एक घेती वायूचा आहार, त्यासही पुसता श्रीशंकर, कोटे आहे न बोलती, एक करीती सदा यज्ञ, एक करीतीस हिंसा बलिदान, परी तेही धुरे डोळे भरून, कष्टी होती सर्वदा, एक 64 कळा दाविती, एक 14 विद्या मिरविती, एक वाद विवाद निगुती, करिता बहुत भागले, एक सांगती पुराण, एक नाचती उड्या घेऊन, लोकास सांगती उपदेश ज्ञान, परी उमा रमण दुरावला, एक नाशिती कुशमृत्तिका उदक, म्हणती आम्ही एतुकेनी पावन देख, त्यासही पुसता कैलास नायक, न पडे ठाई तत्वता, जे आदि माया विश्वजननी, अनंत शक्तींची स्वामिनी, ते श्रमली नाना सदनी, इतरांची कहाणी काय तेथे, ठाई पडावया शिवस्वरूप, क्षीराब्धी जापती करी तप, मगवा द्रुहीन करीती साक्षेप, निशिदिनी याची लागी, ऋग्वेद स्थापित कर्म, यजुर्वेद बोले ज्ञान निस्सीम, उपासना मार्ग उत्तम, अथर्वन स्थापितसे, सामवेद सांगे गायन, न्यायशास्त्री भेदगहन, म्हणती ईश्वर समर्थ जीवसान, त्याचे पदन पावती ते, मीमांसक स्थापिती कर्ममार्ग, सांख्य प्रकृती पुरुष विभाग, पातंजली सांगती योग, शब्द विभाग व्याकरणे, सर्व निरसुनी उरले उत्तम, वेदांती म्हणती तेची ब्रह्म, तो शिव ब्रह्मानंद परम, वेदशास्त्रा अगम्य जो, त्या शिवाचे नाम घेऊनी, जगदंबा बाहे घोरवनी, सकळ अभिमान टाकूनी, वल्लभा मी शरण तुंते, सकल तत्वे शोधिता साचार, शेवटी होय साक्षात्कार, तैसा हिमाचली त्रिपुरहर, विलोकिला जगदंबेने, तो स्वात्मसुखी झाला तल्लीन, झाकिले अस्ति पंचदश नयन, देवी म्हणे श्वशुर ग्रही येऊन, रहिवास केला असे, अपर्णा मनी विचारी, याचे रूपे जवळी जाऊ जरी,
तरी मजवरी ये अवसरी क्रोधायमान होईल. मग भिल्लीचा वेश धरून मयूरपिच्छांचे केले वसन. अनुपम वेश धरून मुरहर भगिनी चालिली. अनंत कमळ भवांडमाळा त्रिभुवन सुंदरी गुंपी हेडा. तिने स्मरहर मोहिला नृत्य गायने करुणिया. अनंत शक्ती भोवत्या विराजती. विमानी अष्टनायिका तन्मय होती. किन्नर गंधर्व आश्चर्य करीती. गायन रीती ऐकुनिया. वैरभाव वनचरे विसरती. आहार त्यजिला तन्मय होती. नद्यांचे जलप्रवाह कुंटती. पक्षी विसरती देहभाव. निश्चळ झाला पवन विदुकुरंग गेला वेधोन. कुंभिणी भार सांडून फणीपेती वरी येऊ पाहे. अंगींचा सुटला दिव्य अमोद. देव पाहती होऊनी षटपद. नृत्य करिता भाव विविध दावी नाना प्रकारींचे. शीतलत्व दाहकत्व सांडून वाटे ताटंक झाले विदुचंड किरण. देवललना म्हणती ओवाळून इजवरून जावे समस्ती. आदी जननीचे अपार लाघव. नेणती शक्रादी कमलोद्भव. दिव्य हिरे खाणींचे वैभव. दंत तेजे झाकिले. दंतपंक्तींचा झळकता रंग. खडे ते हिरे होती सुरंग. तनूचा सुगंध अभंग. नभभेदूनी वरी जाय. पदमुद्रा जेथे उमटत. सुवास कमळे तेथे उगवत. जेथींच्या परागास वेधूनी वसंत. प्रदक्षिणा करी प्रीतीने अनंत विद्युत लता कल्लोळ. तैसे स्वरूप तेज निर्मळ. नेत्र उघडूनी जाश्वनीळ. पाहता झाला ते दवा. पायी पैंजण नुपुरे ऋणझुणती. त्यात क्षुद्र घंटा रसाळ गर्जिती. करींची कंकणे झणकारती. नृत्यगती सरसीच. भ्रूलता छाप चढुनी. कामशत्रू विंधिला नयन कटाक्षबाणी. मन कुरंग पाडिला धरणी. सुरवरा करणी नकळेची. दिव्य स्वरूप विलेखितापूर्ण. पंचबाणे व्यापिला पंचवदन. तपध्यान विसरून वृत्तांत पुसेत येते. म्हणे तू नारी कोठील कोण. कामानळ शांतवी वर्षोनी घन. तुझे स्वरूप लावण्य त्रिभुवनी ऐसे दुजे नाही. तुझा वदन इंदू विलोकून. चकोर झाले माझे नयन. आता वरी मज लागून तुझ आधीन मी झालो. यावरी बोले भिल्लिणी. उमे ऐसे ललना टाकोनी. का बैसलासी घोरवणी. कैलास भुवन तेजोनिया. मी तो परनारी निश्चित. न वरी न घडे कदा सुरत. तुवा मन जिंकले नाही यथार्थ. तरी तपस्वी कैसा तू. यावरी बोले पिनाक पाणी. मी दुर्गेश्वरी आलो रुसोनी. तिचे मुख न पाहे परतोनी. नाव स्वप्नी न घेची. यावरी भिल्लीण बोलत. पती माझा रागिष्ट अत्यंत. हे त्रिभुवन जाळील क्षणात. अणुमात्र गोष्ट कळताची. यावरी बोले जगन्नाथ. ती बहुकाळाची कठीण अतंत. दक्षयागी उडी घालीत क्रोध अद्भुत तियेचा. पुढे गेली पर्वताचे पोटी. मागुती तिसी वरी मी दुर्झटी. परी ती कवटाळीन मोठी. अतिकपटी मी जाणे. भिल्लीण म्हणे ऐकले काणी. तू कपटी आहेस तिज होनी. शिरी ठेविली स्वरधुनी. भोळी भवानी अत्यंत. दुर्गे ऐसी पट्ट राणी. टाकुणी का हिंड सीमणी. परललना देखुनी नयनी. गळा येऊनी पडोपासी. मागुती बोले कैलासनाथ. क्षणात सृष्टी घडामोड करीत. शुंभ निशुंभ आदी दैत्य युद्ध करुणी मर्दिले तिने. ती जरी येथे आली धावून. उदंड प्रार्थना केली पूर्ण. तरी मी नच जाय परतोन. कैलासासी निश्चये. तिसी मी न करी संभाषण. तुची वरी मी झालो तुझ आधीन. जिकडे नेसिल तिकडे येईन. वचनाधीन तुझ्या मी. यावरी बोले गोरटी. भवानी बैसली तुझ्या पाठी. 2 वेळा वरीला दुर्झटी. तिची गती केली. मग माझा पाड काय तुझ. केव्हा टाकून जाशील न कळे मज. द्युतीपण खेळता सहज. तुझे त्वाची हरविले. न बोलेची मदन दहन. भिल्लिणी मागुती करी नृत्य गायन. मग ओठीला पंचदशनयन. तिसी अलिंगन द्यावया. अंबा चालली सत्वर. दीर्घ शब्दे बोले त्रिपुरहर. मुख शशी दावी सुंदर. भाक घेई पै माझी. तू मज माळ घाली येऊन. मी न जाय तुझ टाकून. मग जगदंबा बोले हासोन. यावे भुवना माझिया. मग तुमची होई न कामिनी. अवश्य बोले खटवांग पाणी. मदनांतक वेधोनी. कैलासासी नेला तेधवा. सिंहासनी बैसऊन. षोडशोपचारे केले पूजन. देवीने दृढ धरिले चरण. कंठी माळ घातली. देवी आपुले स्वरूप प्रकट करी. तटस्थ पाहे त्रिपुरारी. मग हस्ती परस्परी एकमेका पाहुनी. शिव म्हणे धन्य भवानी. त्वाची आणिले मज समजावुनी. सुत शौनकादिकां लागुनी. कथा सांगे विचित्र. करी विणा घेऊन ब्रह्मसुत. शिवाजवळी आला अकस्मात. हे विश्वंभर विश्वनाथ. तुझे भक्त देखिले बहु. परी कांती नगरी श्रियाळ. धीरगंभीर उदार सुशील. कीर्तीने भरले दिग्मंडळ. सात्विक केवळ क्षमावंत. तेणे घातले अन्नसत्र. झाली वर्ष 10 सहस्र. इच्छा भोजनदान पवित्र. अतितां प्रती देतसे. अवनी जे अगम्य वस्त. भोजनी मागितली अकस्मात. ती प्रयत्ने आणोनी पुरवित. शिवभक्त थोरतो. ऐसे नारद सांगता वर्तमान. त्याच्या ग्रहापती पंचवदन. कुश्चळ अतित वेश धरुण. येता झाला ते समय. अंगणी उभा ठाकला येऊन. परमकोपी जेवी दावाग्न.
दुष्टवचन बोले कठीण, रूपही संपूर्ण कुच्चळची, म्हणे मज देई इच्छा भोजन, नातरी जातो सत्व घेऊन, श्रियाळ चांगुणा येऊन, पाय धरती सद्भावे, आणोनी बैसविला आसनी, त्याची क्रोधवचने सोसूनी, षोडशोपचारे पूजा करुणी, कर जोडून ठाकती पुढे, मागा स्वामी इच्छा भोजन, एरू म्हणे नरमास देई आणून, तू चोर आणीसी धरून, त्याचे मास न घेमी, धरुणी माझा उद्देश, विकत आणशील मनुष्य, ते न घेमी निशेष, सत्य सत्य त्रिवाचा, चांगुणा म्हणे कर जोडून, मी आपले मांस देते करी भोजन, श्रेयाळ म्हणे मानेल पूर्ण, माझे मांस देतो मी, एरू म्हणे तुम्ही पवित्र तत्वता, परी सर्व याचकांचे माता पिता, तुम्हा दोघांशी बक्षिता, अन्न सत्र खंडेल, तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ, 5 वर्षाचा चिलिया बाळ, 32 लक्षणी वेल्हाळ, तो मज देई भोजना, ऐसे ऐकता वचन, माया मोहजाळ दूर करून, म्हणती अवश्य जा घेऊन, मग सदाशिव बोलत, मी काय आहे वृक व्याघ्र रीस, बक्षुतौ पुत्राचे मास, उबगन मानुनी विशेष, पचऊनी घाली मज आता, माया मोह धरून, कोणी कराल जरी रुदन, तरी मी जाईन उठोन, सत्व घेऊन तुमचे, अवश्य म्हणून पतिव्रता, उभी ठाकून बाहे निज सुता, म्हणे बाळा चिलया गुणवंता, खेळावया कोठे गेलासी, तुझ लागी खोळंबला अतीत, बाळा माझ्या रोई धावत, ऐसे ऐकता अकस्मात, बाळ आला धावूनी, अतितासी करुणी नमन, माता पितियांचे धरी चरण, माता म्हणे तुझे पिशित दान, अतीत मागतो राजसा, बाळ बोले स्नेहे करुण, हा देह म्या केला शिवार्पण, अतीत होता तृप्त पूर्ण, उमा रमण संतोषेल, ऐसे ऐकता झडकरी, बाळ घेतला कडीएवरी, पाकशाळे भीतरी, घेऊन गेली वधावया, चिल्यासी चुंबन देऊन, हृदयी धरला प्रीती करुण, बाळ म्हणे पुढती येईन, तुझ्या उदरा जननीये, माया जाळ सर्व सोडून, मन केले वज्राहून कठीण, चिलियाचे शिर छेदून, काढिले मांस अंगीचे, आपणासी पुत्र नाही म्हणूनिया, शिरकमळ ठेविले पहावया, शरीराचा पाक करुनिया, उठवी भोजना अतिताते, अतिंद्रिय द्रष्टा श्रीशंकर, अनंत ब्रह्मांडीचा समाचार, सर्व ठाऊक सूत्रधार, कळले शिर ठेवले ते, उठोनी चालला तत्काळ, धावती चांगुणा श्रियाळ, एरू म्हणे कळले सकळ, शिरकमळ ठेविले, सर्व गात्रांत शिर प्रधान, तेची कैसे ठेविले वंचून, तव ती दोघे धरिती चरण, तेही पचवूनी घालतो, क्षोभन धरावा अंतरी, नेणतपणे चुकलो जरी, तरी सर्वज्ञा तू क्षमा करी, सत्व आमुचे राखावे, मग बैसला आसनी येऊन, म्हणे शिर येई बाहेर घेऊन, उखळात घालुनी कंडण, मज देखता करी आता, अश्रू आलिया तुझ्या नयनी, की कष्टी झालिया अंतःकरणी, तरी पुत्र गेला सत्वास हानी, करुणी जाईन तुमच्या, अवश्य म्हणे रूपललना, शिर आणोनी करी कंडना, सत्व पाहे कैलास राणा, अंतरी सद्गद होऊनी, निज सत्वांचे उखळ, धरिले धैर्याचे करी मुसळ, कांडित बैसली वेल्हाळ, निर्धार अचळ धरुणिया, अतीत म्हणे परम मंगळ, गीत गाय रसिक सुढाळ, हंती करिटा पैफेन धवल, दुरावेल जाणपा, ते सद्भाव सरोवर विलासिनी, कोमल हृदय नृपकामिनी, की निश्चळ गंगा भरुणी, जात मर्यादा धरुनिया, तिचे पाहता निज वदन, काळवंडला रोहिणी रमण, मृगशा पाक्षी गुणविधान, उपमा नाही स्वरूपाते, म्हणे कोमलांगा बाळा सुकुमारा, सुलक्षणा सुशिला रूप किशोरा, सुहास्य वक्त्रा राजीव नेत्रा, येऊनी उदरा धन्य केले, तू सुकुमार परम गुणवंता, माझे निष्ठुर घाव लागती माथा, तुझविन परदेशी आता, दुबळी भणंग झाले मी, कुचंक मंडली अतिसुंदरा, कंचुकी बाहेर फुटल्या दुग्धधारा, की भुलिंगासी एकसरा, गळत्या लाविल्या तियेने, म्हणे अतीत जेऊनी अवधारी, जाऊ दे राजद्वारा बाहेरी, देह त्यागिनी ये अवसरी, यावरी धीर न धरवे पै, कैलासपंत लक्षुण, सख्या एकला जातोसी मज टाकून, तुझे संगती मी येईन, उभा राहे क्षणभरी, तू मोक्षद्वीपाचे केणे भरून, जासी कैलास राजपेठ लक्षुण, तुझे संगती मी उद्धरेन, मज टाकून जाऊ नको, उदका बीण जैसा मीन, तैसी मी ताण्या तुझविन, माझे हृदय निर्दय कठीण, लोकात वदन केवी दाऊ, तुझी माऊली मी म्हणता, लाज वाटे रे गुणवंता, तुवा आपुली सार्थकता, करुणी गेला शिशुपदा, हे त्रिभुवन शोधिता सकळ, तुझ ऐसा न दिसे बाळ, मग ते पचऊनी तत्काळ, उठा म्हणे अतिताते, अतीत म्हणे अवनीपती, उठा तुम्ही यजमान माझे पंक्ती, ऐसे ऐकता श्रियाण रूपती, झाला चित्ती संकोचित, चांगुणा म्हणे रूपनाथा, सत्व राखावे सत्वर आता, विन्मुख जाऊन द्यावे अतिता, मनी चिंतान धरावी, 9 मास वाहिला म्या उदरात, तुम्हा सजड नभे चौप्रहरात, पोटीचा पोटी घालिता सूत, चिंता काय रूपश्रेष्ठा, राव बैसला पंक्तीसी, ताट वाढुनी आणिले वेगेसी,
अतीत म्हणे चांगुणेसी तूही येई सवेग, अवश्य म्हणून झड करी येऊनी बैसली रूपसुंदरी. यावरी अतीत म्हणे तुमच्या मंदिरी, अन्न न घ्यावे सर्वथा, निपुत्रिकाचे न पहावे वदन, मग तेथे कोण घेईल अन्न. दीपे विन शून्य सदन, पुत्राविण तेवी तुम्ही, नासिके वाचुनी वदन, की वृक्ष जैसा फळाविन, की बुबळाविन जैसे नयन, शून्य सदन तुमचे देवी. तव ती दोघे बोलती सद्गतीत, एक होता तो अर्पिला सुत. चांगुणा म्हणे गेले सत्व, अतीत विन्मुख जाईल आता, एक बाळ तो दिधला भोजनासी, आता महाराजा सत्व किती पाहासी. ऐसे बोलता चांगुनेसी, अद्भुत गहिवर दाटला, म्हणे सत्वही बुडाले सकळ, वृथा गेले माझे बाळ. मग कंठ मोकळा करुणी स्नेहाळ, हाक फोडी चांगुना, नैनी चालल्या प्रेमाश्रुधारा, म्हणे आहा शिव कर्पूर गौरा. दीर्घ स्वरे बाहे उमावरा, पाव सत्वरी या आकांती, आहा झाले वंशखंडन, न देखो पुढती पुत्रवदन. ऐसे ऐकता अतिताचे नयन, श्रवो लागले प्रेम भरे, बाहेर फुटली मात, वळसा होत थोर नगरात. लोक दुःखे वक्षस्थळ पिटीत, राजकिशोर आठवोनी, विमाने दाटले सूरवर, म्हणती धन्य पतिव्रता सत्वधीर. ईस प्रसन्न होनी शंकर, काय देईल ते न कळेची. अतीत म्हणे चांगुणेसी, जे प्रिय असेल तुझे मानसी, ते मजसी माग सद्गुण रासी. यावरी सती काय बोले, मज निपुत्रिक म्हणतील लोक, हा दोन्ही काढी कलंक. ऐसे ऐकता कैलास नायक, बोलावी म्हणे पुत्रासी, सत्य म्हणून अतीत वचना. दीर्घ हाका फोडीत चांगुना, म्हणे चिलिया गुण निधाना, येई स्नेहाळा धावनी. अतीत तुझवीण न घेरास, कोठे गुंतलासी खेळावयास, माझे तान्हे तू पाडस, सत्व राखे येऊनिया. तू न एसी जरी धावून, तरी माझा जाऊ पाहे प्राण. दश दिशा विलोकून, चांगुना पाहे ते धवा, मागुती हाक फोडी वेल्हाळ. तो जैसे उगवे मित्रमंडळ, तैसा धावतेची आला बाळ, पाहे श्रियाळ स्नेहबरे. अतीत स्वरूप टाकून, शिव प्रकटला निजरूप पूर्ण. दशहस्त पंचवदन, दिनोद्धारण जगद्गुरु. चिलया शिवे हृदयी धरिला, निज अंकावरी बैसविला. श्रियाळ चांगुना ते वेळा, पायावरी लोळती, सुरवर सुमने वर्षती अपार. दुंदुबी नादे कोदले अंबर, आनंदमय झाले नगर, धावती लोक पहावया. शिवे आणविले दिव्य विमान, श्रियाळ चांगुना दिव्यरूप होऊन. चिलियासी सिंहासनी स्थापून, छत्र धरिले तयावरी. सचिवास निरोणी राज्यभार, विमानी बैसली सत्वर. निजपदी जगदुद्धार, श्री शंकर स्थापितया. कांती नगरी सौख्य अगाध, त्रिभुवनेन माये आनंद. श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद, अभंगन विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ, झाला 14 अध्यायापर्यंत. 14 भुवनांचे सार यथार्थ, 14 अध्याय निर्मिले, की 14 विद्यांचे सार. 14 गाठींचा अनंत परिकर, की 14 पदे निरंतर. गया वर्जन घडे हे, की 14 रत्नांचा प्रकाश. एतेची झाला एक रस, की 14 चक्रे निःशेष. प्रिय 14 ही लोकांते, की 14 कांडे वेद. की 14 कोहळी द्रव्य प्रसिद्ध, की 14 कोठड्या शुद्ध. शिवमंदिर निर्मिले, श्रवण पठन लेखन निदिध्यास अनुमोदन. परमप्रीती करिता ग्रंथ रक्षण, फल समान सर्वांसी. एतुक्यासीही शिव होऊनी माऊली, करील निजांगाची सावली. ऐरारोग्य ऐश्वर्य सकळी, ग्रंथश्रवणे प्राप्त होय. आधी व्याधी जाय निरसोन, वंध्याही पावे पुत्र संतान. ग्रामा गेला बहुत दीन, पिता बंधू भेटेल. घरी संपत्ती दाटे बहुत, ऋणमोचन होय त्वरित. शत्रुक्षय यथार्थ, दक्षिण मुखे वाचिता. शत आवर्तने करिता भक्तियुक्त, पोटी होय शिवभक्त सूत. ज्याच्या घरी असेल हा ग्रंथ, पिशाच भूतन रिघे तेथे. त्रिमास करिता नित्य आवर्तन, सर्व संकटे जाती निरसोन. भावे प्रचित पहावी वाचोन, नाही कारण अभाविकांचे. सोमवारी ग्रंथ पूजून, अथवा प्रदोषकाळ शिवरात्री लक्षून. शुचिर्भूत होऊनी करावे शयन, स्वप्नी प्रकटोनी शिव सांगे. जे जे पडेल संकट, ते ते निवारेल नीलकंठ. 14 अध्यायांचे फळवरिष्ठ, वेगाळले लिहिले असे. प्रथमाध्यायी मंगळाचरण, दाशार रायाचे आख्यान. कलावतीने पती उद्धरिला पूर्ण, हेची कथन निर्धारे. द्वितीय अध्यायी निरूपण, शिवरात्री कर्मविपाक कथन. तिसऱ्यात गौतमे कथा सांगून, कल्माशपाद उद्धरिला. चौथ्यात महाकाळ लिंगार्चन, गोपबाळ गेला उद्धरून. पाचव्यात उमेने पुत्र पाळून, राज्य स्थापिला शिवप्रसादे. 6वा अध्याय अतिरसिक, सीमंतिनी आख्यान पुण्यकारक. 7वा 8वा सुरस कौतुक, भद्रायुरायाचे कथनपै. 9वात वामदेवाचे आख्यान सुरस, दुर्जय राजा झाला राक्षस. जन्मदुःखे कथिली बहुवस, अतिसुरस अध्याय तो. 10व्यात शारदा आख्यान. 11व्यात रुद्राक्ष महिमा पूर्ण.
महानंदा गेली उद्धरोन भद्रसेन रावतरला. 12व्यात विदुर बहुला उद्धार विष्णूने मर्दिला भस्मासूर. 13व्या अध्यायात समग्र शिवगौरी विवाह पै. 14व्यात शिव अपूर्णा विनोद गौरी भिल्लिणी झाली प्रसिद्ध. पुढे श्रीयाळ चरित्र अगाध 14वा अध्याय संपूर्ण हा. श्रीधर स्वामी ब्रह्मानंद आनंद संप्रदाय परम अगाध. क्षीरसागरी गोविंद आधी उपदेशी कमलोद्भवा. तेथुनी अत्रि ऋषी प्रसिद्ध. पुढे पूर्ण ब्रह्म दत्तात्रय अगाध. त्यापासूनी सदानंद रामानंद यती तेथुनी अमलानंद गंभीर. मग ब्रह्मानंद उदार त्यावरी कल्याणी राहणार सहजानंद यतींद्रपै. तेथुनी पूर्णानंद यती शुद्ध. त्या पासाव पितामह दत्तानंद पिता तोची सद्गुरु प्रसिद्ध. ब्रह्मानंद यतींद्रजो पंढरी हुनी 4 योजने दूरी. नैऋत्य कोणी नाझरे नगरी देशलेखक निर्धारी. पूर्वाश्रमी ब्रह्मानंद पुढे पंढरीसी येऊन केले तेथे संन्यास ग्रहण. तेथेची समाधिस्थ होऊन अक्षय वस्ती केली पै. तो ब्रह्मानंद माझा पिता सावित्री नामे माझी माता. वंदुनी त्या उभयता शिवलीलामृत ग्रंथ संपविला. शके 1640 विलंबी नाम संवत्सरास. शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास रविवारी ग्रंथ संपविला. ब्रह्मकमंडलुच्या तीरी द्वादशमती नाम नगरी. आद्यंत ग्रंथ निर्धारी तेथेची झाला जाणीजे. शिवलीलामृत ग्रंथ आद्यंत 14 अध्यायपर्यंत. जय जय शंकर ओमानाथ तुझ प्रित्यर्थ होका सदा. अपर्णा जीवना कर्पूर गौरा ब्रह्मानंद जगदुद्धारा. श्रीधर हृदयाब्ज भ्रमरा अक्षर अभंग दयानिधे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड. सदा परिसोत सज्जन अखंड 14 गौडहा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.